मागे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क कोर कमिटीचे संयोजक लांजेवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं खूप अभिनंदन. आमच्या या ठिकाणी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर कमिटीचे गौतम पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरेश पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. जांभूळकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोक कोलटकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. भीमराव भिसे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. दिनेश संजय सहारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेश बोरकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. संजय कुंजेले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या सुषमा नागरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. टेंबुईकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. सुधाताई चौधरी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरेश पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. विजय पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क कोर कमिटीचे या ठिकाणी बसलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, आज आम्ही हा जो पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेला आहे, आमचा विधानसभेवर विशाल मोर्चा, ह्या मोर्चाचे नेतृत्व कशा पद्धतीने झालं पाहिजे, आम्ही विधानसभेवर आमचा धडक मोर्चा कोणत्या उद्देशाने आम्ही सक्सेस केलं पाहिजे, त्यासाठी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कोर कमिटीचे संयोजक आपल्याला चंदू पाटील सर सांगतील असे मी त्यांना विनंती करतो. सगळ्या पत्रकार बंधूंना भगिनींना माझा सप्रेम जय भीम, जय संविधान. पत्र परिषदाचा विषय मी आता तुम्हाला 2 मिनिटांमध्ये वाचून सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कची नारा येथील 130 एकर जागा वाचवण्यासाठी विधानसभेवर विशाल मोर्चा. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नागपूर सुधार प्रज्ञाद्वारे नागपूर सुधार विकास आराखड्यामध्ये सन 1996 ला नारा येथे 130 एकर जागा पार्कसाठी आरक्षित करण्यात आली होती. शासनाच्या वतीने उल्लेखित जागा अधिग्रहित करण्याकरिता नागपूर सुधार प्रन्यासने दिनांक 26/9/2006 ला 5,03,00,000 आणि 20/9/2011 ला 11,50,000 अशी रक्कम उपजिल्हाधिकारी भूसंपादन नागपूर यांच्याकडे जमा केली. परंतु आजपर्यंत विषयातील जमिनीकडे भूसंपादन झालेले नाही. सन 2008 ला राजकीय हस्तक्षेपामुळे हा आंबेडकरी समाजाकरिता अस्मितेचा प्रतीक असलेला हा पार्क मागे पडल्याचे निदर्शनास आले. दिनांक 14 मार्च 2024 व दिनांक 11 जून 2024 रोजी नारा पार्क विकासासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टची जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित झाली. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कसाठी राखीव असलेल्या 52.63 हेक्टर 130 एकर जागेचा उल्लेख आहे. या संदर्भात माननीय सभापती नागपूर सुधार प्रन्यास नागपूर यांची समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली असता पार्ककरिता प्रस्तावित असलेली जागा नागपूर सुधार प्रन्यासच्या ताब्यात नसल्याने नागपूर सुधार प्रन्यास काही करू शकत नाही असे नकारात्मक उत्तर मिळाले. तेव्हाच नियोजित पार्कसाठी 130 एकर जागा षड्यंत्रपूर्वक बिल्डरच्या घशात घालण्याचा नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्याचा हेतू लक्षात आला. 130 एकर पार्कची जागा नागपूर सुधार प्रन्यासच्या ताब्यात नाही तर मग कोणाच्या ताब्यात आहे असे म्हणणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क बचाव वाचवण्यासाठी पार्कच्या जागेवर दिनांक 2 ऑक्टोबर 2024 पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कची जागा भूमाफियाकडून त्वरित मुक्त करून नियोजित जागेवर त्वरित पार्कची निर्मितीची प्रक्रिया सुरू करावी. यासाठी दिनांक 19/12/2024 ला हिवाळी अधिवेशन नागपूर विधानसभेवर विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मोर्चाचे निवेदन माननीय नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात येईल. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नागपूरचे असल्यामुळे विशेष लक्ष देऊन न्याय देतील अशी अपेक्षा. विधानसभा नागपूर येथील मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीच्या वतीने काढण्यात येईल. सदर मोर्चाला बहुजन आंबेडकरवादी
विविध संघटनेचा जाहीर समर्थन आहे. मोर्चा सकाळी 11 वाजता इंदोरा चौक ते विधान भवन नागपूरवर जाईल. जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीकडून आवाहन करीत आहे. कितने मोर्चे शामिल? हॅलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचाव कृती समितीचे सल्लागार ऍडव्होकेट हंसराज भांगे हे आपल्याला उत्तर देतील. भारतीय बौद्ध महासभा, भारतीय बौद्ध महासभा, सप्ता सैनिक दल, रिपब्लिकन पक्षाचे विविध ग्रुप, रिपब्लिकन पक्षाचे विविध ग्रुप, सामाजिक आणि राजकीय संघटना ज्या काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात अशा सर्वांना विनंती आम्ही केलेली आहे. आमची अपेक्षा आहे की बाबासाहेबांना मानणारा जो कोणती संघटना असेल, जी कोणती संस्था असेल, जो कोणता पक्ष असेल, कारण की हा जो पार्क आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, समितीचा नाही. बाबासाहेबांचा असल्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे, आम्ही विनंती केलेली आहे की जवळजवळ संपूर्ण आंबेडकरी समाजाने आणि त्यांच्या संघटनांनी याच्यामध्ये सामील व्हावं अशी आमची अपेक्षा. आतापर्यंत किती संघट समोर आलेले आहेत? आमच्याकडे जवळपास सर्व संघटना आलेल्या आहेत. आमच्या संख्या 10, 20, 25 किती संघटना आलेल्या? जवळपास आमच्याकडे 30 संघटना आलेल्या आहेत. आता तर मंत्री महोदय नाही आहेत, म्हणजे फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यावरच राज्य आता निर्भर. आणि तुम्ही म्हणाले की नगर विकास मंत्र्यांना म्हणजे नेमकं आता खाते वाटपच नाही, मग कसं? तुमचा जो प्रश्न आहे हा एकदम बरोबर आहे. जोपर्यंत खाते वाटप होत नाही तोपर्यंत सर्व खाते मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये आहे, हे आम्ही गृहीत धरलेले आहे. बीते कई दिनों से उपोषण जो शुरू है, अभी तक कोई मंत्री नेता आपके उपोषण में आपको सांत्वना देने आया है या क्या आश्वासन दिया है उन्होंने? देखो, हमारे यहाँ पे तो मिलिंद माने साहब भी आए, हमारे जो उत्तर विभाग के जो आमदार है नितिन राउत साहब वो भी आए हैं. और मंत्री इसलिए नहीं आ पाए कि हमारा जो 2 तारीख से आंदोलन हुआ था उसके बाद में इलेक्शन का माहौल बन गया है और 15 तारीख से आचार संहिता लगने के बाद में इसीलिए कोई मंत्री ना होने से शायद नहीं आ सके. लेकिन अभी मंत्रिमंडळ तो है, दिवाळी अधिवेशन में वही हमारा प्रयास है. नाही, असंही बोललं जात आहे की 130 एकर जागेवर म्हणजे भूमाफियांनी अतिक्रमण केलेलंच आहे. परंतु या म्हणजे इथे राजकारणही केलं जात आहे असंही बोललं जात आहे. यावर तुमचं काय मत? चंद्रबाबू, पार्कच्या संदर्भामध्ये राजकारण कोण करत आहे हे तर आम्हाला समितीला माहित नाही. आम्ही समिती फक्त एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो पार्क आहे त्यासाठी आम्ही समिती गठीत केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव असल्यामुळे आम्ही जवळपास 2 ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केलेलं आहे आणि बाबासाहेबांच्याच नावासाठी आम्ही काम करणार आहे. त्याचे कुठलेही राजकारण होत नाही. आम्ही सामाजिक हेतूने हे काम करत आहे. पण एवढ्यात म्हणजे आता तुम्ही म्हणजे आता अंबाझरीचं आंदोलन बघितलं, सगळं आंदोलन बघितलं, त्यांना सुद्धा न्याय नाही मिळाला. तुम्हाला अपेक्षा आहे का की न्याय मिळणार म्हणून? जर न्याय नाही मिळाला तर पुढलं पाऊल काय तुमचं? आम्ही न्यायासाठी नुसतं आंदोलनच करत नाही आहे आणि 19 तारखेचा मोर्चाच नाही, तर याच्या समोर पण आम्ही वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन आम्ही आपणास अवगत करू इच्छितो की आम्ही कोर्टामध्ये पण गेलो नाही त्याच्यासाठी आणि शक्य झालं तर अल्पसंख्याक आयोगाकडून पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्कच्यासाठी आम्ही मागणी धरून राहू आणि पार्क पूर्ण राहू. साहेब, 27 वर्ष होऊन राहिले तुमच्या घटनेला. 27 वर्ष झाले. 27 वर्षापर्यंत तुमच्या लोकांच्या लक्षात कसं नाही आलं? सर, 27 कारण तुम्ही म्हटलेलं आहे इथे 5 कोटी 3 लाख रुपये एका वेळेला दिले. ती तारीख 26/9 आणि त्याच्या पहिले 20/9 म्हणजे 11,50,000 एवढी मोठी अमाऊंट करोडोनी देता आणि कुठे होते तुम्ही लोक? सर, ऍक्च्युअली आम्ही आज पत्रकार परिषद जे घेत आहे ती डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीच्या अंतर्गत घेत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव समिती ही गेल्या फक्त 3 महिन्यामध्येच उदयास आलेली आहे. आम्ही फक्त 2 ऑक्टोबर पासून सुरू केलेला लढा आणि आज जवळपास फक्त 72-73 दिवस झालेले आहे. हा आमच्यासाठी हाच टाइम ड्युरेशन आहे. याच्या अगोदर काय झालं आहे त्याचे डॉक्युमेंटेशन आहे आणि गेल्या मागच्याच महिन्यात आम्ही केस पण टाकलेली आहे कोर्टामध्ये. म्हणजे आम्ही आपणास अवगत करू इच्छितो की आमचा जो लढा आहे
फक्त 3 महिन्यापासूनचा झाला आहे. आणि 3 महिन्यामध्ये मला असं वाटतं की आम्ही नागपूरच्या मॅक्झिमम विहारामध्ये जाऊन कॅम्पेनिंग केल्या, आंबेडकरी जनतेला एकत्र करून ज्या पार्कसाठी जे आता तुमच्या फोटोमध्ये दिसत आहे, मागे पुढे दिसत आहे, सगळे आंबेडकरी विचारधारेवाले लोक एकत्र येत आहेत बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या साठी. सर, एक माझा प्रश्न आहे, आपण जागेसाठी मागणी करत आहे, पण परभणीमध्ये एक संविधानाचा इथे जो एक इश्यू झालेला आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे? आमचे भत्तेचे दिन त्याच्या असं दुखतं. आंबेडकरी चळवळीच्या या वाटचालीमध्ये एकापेक्षा अनेक अशा घटना सातत्यानं एक प्रकारचं अंतर्गत तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रतिष्ठापित लोक करत आहेत. आणि अशा या अवस्थेमध्ये जे काही प्रकरणं या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जर घडत असतील तर याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने एक प्रत्येकीने लक्ष द्यावं आणि अंतर्गत कलह किंवा अंतर्गत कटुता किंवा जातीय तेढ निर्माण करून जे काही दहशत निर्माण करून एक प्रस्थापितांना शह देण्याचा जो काही प्रयत्न केला जातो आहे तो शह देण्याचा प्रयत्न लोकतांत्रिकदृष्ट्या संवैधानिकदृष्ट्या योग्य नाही. तेव्हा एकापेक्षा अनेक राजधानीत अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या कृत्य घटना नेहमीच घडत असतात. अनेक गाव कुसांमध्ये खेड्यांमध्ये सुद्धा अशा कृत्य घटना आजही होत आहेत. पण जो काही प्रकार घडतो आहे तर लोकतांत्रिक दृष्टिकोनातून उपयुक्त नाही. तेव्हा याला आळा घालण्यासाठी प्रशासन हा जबाबदार आहे. त्या प्रशासनामध्ये असणाऱ्या लोकांनी अधिकारी असो किंवा मग लोकप्रतिनिधी जे आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी किंवा अस्तित्वासाठी किंवा व्यक्तिविशेषत्वासाठी म्हणून कुठल्याही प्रकारची जी कृती करतात ती कृती त्यांनी नाकारण्यासाठी नियमाच्या कायद्याचा सक्तपणे उपयोग करून उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक परिस्थितीवर आळा घालण्याचा प्रयत्न करावा. कारखान्यामध्ये जे काही वर्तमानात चालू आहे त्याच्याही पलीकडे अनेक ठिकाणी असे अनेक प्रकार चालू आहेत. तेव्हा या प्रकरणावर शासनाने आणि प्रशासनाने यांनी जातीय लक्ष देऊन या चळवळ करावा अशी आमची मागणी आहे. ठीक आहे. जागेचा प्रश्न नाही और ना ही कि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के नाम के संदर्भ में भावनिक कोई मुद्दा है. यहाँ पर 130 एकड़ का जो पट्टा है और पीछे में हमारे कोराडी बिजली होती है, कोराडी खबर खेड़ा में वहाँ का जो प्रदूषण आने वाला है, जो उत्तर नागपुर के तरफ या पश्चिम नागपुर के तरफ जो आने वाली जो प्रदूषण की मात्रा है उस 130 एकड़ की वजह से वो पार्क जब बनेगा, अच्छा बनेगा, डेवलप होगा, वहाँ पर झाड़ वगैरह लगेंगे तो उसका वो रोकने में बहुत बड़ी सहायता है. जिससे आने वाले समय में भविष्य में हमारे जो यहाँ पे प्रजा जनता रहती है उस जनता को स्वास्थ्य के लिए उसका फायदा होगा. प्रश्न ये बाबा साहब के संदर्भ की बात नहीं है और 123 एकड़ इतना पैसा दिया भावने बरो मेरे सामने बरो बोले कि वहाँ क्या हुआ इतने साल से क्या क्यों नहीं इस समाज के जागरूक लोगों ने ध्यान नहीं दिया. और कैसा है कि वहाँ जब एक मुद्दा आता है तभी हम लोग खड़े होते हैं. इसके पहले सोचते रहते हैं ये अम्बेडकरी समाज का चरित्र है कि हम लोग देख भी रहे जब तक अम्बेडकरी का जो हाल मुद्दा नहीं तब तक हम लोग उठे नहीं. वैसे ये भी मुद्दा है और हम मानते हैं बात कि हमारी समाज की गलतियां बहुत कुछ है कि हमारे जो प्रश्न है हमारे समाज की जो प्रश्न है जो भविष्य में उसकी उन्नति कर सकते हैं उनके आज भी हमारा ध्यान नहीं है. मेरा ये कहना है कि इसके ऊपर इसलिए 121 एकड़ के ऊपर पर्यावरण की दृष्टि से सोचना चाहिए, स्वास्थ्य की दृष्टि से सोचना चाहिए. कितना बोला के नाम से जो 130 एकड़ जमीन पर इंटरनेशनल पार्क बनाया जाने वाला था उस पर अनेक भूमाफिया राजनीतिक नेताओं की नजरें थी और जानबूझकर उन्होंने इस जगह को हड़पने के लिए एक बड़ा षड्यंत्र किया है. ये पहली बात. दूसरी बात कि हमारी आशा सरकार से होती है कि हमारे को जो हमारी जायज मांगे
वो जायज मांगों को पूरी करे, लेकिन किंतु परंतु बड़े खेद के साथ कहना पड़ता है कि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के नाम से वोट लेने वाले तमाम राजनीतिक दल बाबा साहब के नाम से कोई भी चीज अगर मंजूर की जाए तो उस पर वे लोग उदासीन नजरिया रखते। राजनीतिक इच्छा शक्ति का अभाव तकरीबन तमाम राजनीतिक दलों के अंदर में है। एक कदम आगे बढ़कर मैं ये कह दूंगा कि तमाम राजनीतिक दलों के अंदर में आज भी जातीयवादी मानसिकता 1947 के पहले जैसी जस की तस दिखाई देती है, जिसका प्रत्यक्ष उदाहरण परभनी में कल परसों हुई घटना से साबित होता है। परभनी में जो कुछ हुआ, क्या किसी पगले आदमी को डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी का ही पुतला दिखता है, बुद्ध विहार ही दिखता है, संविधान ही दिखता है? उसको कोई और धार्मिक स्थल नहीं दिखते तोड़ने के लिए, पत्थर मारने के लिए, उसका अपमान करने के लिए? ऐसा कैसा पागल होता है जिसको सिर्फ बाबा साहब आम्बेडकर जी से संबंधित किसी भी प्रतीक पर हमला करने के लिए प्रेरित किया जाता है? ऐसे कैसे पागल हो जाती है इस देश के अंदर में? और अगर प्रतिमा तोड़ दी गई, ये देश संविधान से चलता है, ये देश के मुखिया संविधान का शपथ लेते हैं, सरकार या संविधान के अनुसार चलती है, और उस देश के अंदर में अगर संविधान का अपमान कर दिया जाता है तो मुझे लगता है कि ये सरासर सरकार की लचर व्यवस्था का उत्तम उदाहरण है। कानून व्यवस्था ध्वस्त है और मनुवादी, संविधान विरोधी, जातीयवादी, धर्मांध ताकतें मस्त है। वे लोग जो मनमर्जी वो करने के लिए तैयार है। और आज डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी को मानने वाली जो जनता है वे अनेक राजनीतिक दलों में बिखर गई है। उसका यह दुष्परिणाम है कि हमारे बिखराव की वजह से ऐसी मानसिकता के लोग हमारे धार्मिक स्थलों पे या सामाजिक स्थलों पे या संवैधानिक स्थलों पर हमला करने की कोशिश करते हैं। ऐसे संविधान विरोधी, देश विरोधी घटना का विरोध। लेकिन आने वाले 19 तारीख को जितने भी सामाजिक, राजनीतिक, शैक्षणिक, धार्मिक तमाम जो संगठन के लोग हैं, वे तमाम लोग अपने अपने दलगत भावना से ऊपर उठकर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के नाम से बनने वाले इंटरनेशनल पार्क के मोर्चे में बड़ी संख्या में शामिल होंगे। ऐसे मैं व्यक्तिगत रूप से भी अपील करता हूं और आश्वासन देता हूं कि हम तमाम लोग अपने आपसी मतभेद भूलकर इस आंदोलन को सफल बनाएंगे। धन्यवाद। जय बचाव समिति की ओर से आज पत्रकार परिषद 130 एकड़ जगहों को बचाने के लिए जो आयोजित की गई, जो 19 तारीख का जो मोर्चा है, उस मोर्चे का जनता आह्वान करते कि ज्यादा से ज्यादा संख्या में उस आंदोलन के अंदर में है। और आज सभी पत्रकार भाइयों ने, बहनों ने यहाँ पर हम लोगों को यहाँ पर सुना, हमारी जो समस्या हमने आप लोगों के सामने रखी और अपेक्षा करते हैं कि आज इस अधिवेशन के सामने, बड़े अधिवेशन के सामने आप हमारी समस्या को आप उजागर करेंगे, उसको अच्छा कवरेज होगे और हमारी समस्या को सरकार तक पहुंचाने का प्रयास आपके माध्यम से हम लोग करना चाहते हो, आप करोगे। इसी इतना ही कहते हुए मुझे धन्यवाद। आप लोग आपका अपना अमूल्य समय दिया, उसके लिए आप सभी का मैं दिल से आभारी हूँ। और हमारे